आज की नाही एक नवीन गाडीची डिलिव्हरी घ्यायची होती, त्यासाठीच ना आम्ही शोरूमला आलतो. इकडे तर अजून उन्हाळाच आहे, पण या पावसाच्या वातावरणाला काय झाले का कधी ढग येतात आणि कधी पाऊस पडते. त्यात आता इथे ना अचानक पाऊस चालू झाला. आता इथे डिलिव्हरी घ्यायची, पण या पावसाच्या वातावरणामध्ये कसं शक्य आहे काय माहिती. नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. आज आहे ना या गोलू मुलाचा बर्थडे. आधी तर तुम्ही बर्थडे विश करा, आणि आज आहे ना याच्या बर्थडे निमित्तच एक गाडी घ्यायची. मग काय इकडे गाडी घ्यायला आम्ही सगळे ना थार मधून शोरूम कडे निघालो. हे बघा, ही सगळी संजूची फॅमिली. हे पोर आता तिकडे दुसरी नवीन गाडी घ्यायची, पण थारला तर काही सोडितच नव्हता. मग इकडे आम्ही सगळे पाहुण्यांच्या आर्यन मोटर्सला आहे ना गाडी घ्यायला आलो. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस आला तर गोळच व्हायचा. मग इकडे गाडीला रेडी केलं आणि गाडीला हार वगैरे घालून ना त्या गाडीला पुजून घेतलं. पण तेवढे तिकडे लय जोरात पाऊस चालू झाला. काय झालं काय माहिती, दिवसभर ना लय ऊन लागत आणि संध्याकाळी पावसाचं वातावरणातून पाऊस पडतो मी पडतो. चला आता गाडीची डिलिव्हरी घेतली, आता निघूया घरी. बघा आता दिवसभर तर वातावरण ठीक होतं, थोडाफार पाऊस झाला तिकडे. आम्ही जिकडे शोरूमला गेलतो तिकडे, पण इकडे ना आपल्या घरी लईच बेकार तुफान वारं सुटलं होतं. तुम्हीच पाहू शकता वारं कसलं भयंकर चालू आहे इकडे, सोबत वारं आणि जोरदार पाऊस. आता तुम्हीच पाहू शकता इथे ना छत्री पकडायचं पण एवढं अवघड झालं ना. पण इकडे आता पोल्ट्रीकडे लक्ष टाकायसाठी नाही पावसात थांबायचं लागतं. हा पाऊस ना या वर्षीचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जोरदार आणि सगळ्यात जास्त पाऊस आहे हा या वर्षीचा. म्हणजे एकाच दिवसात एवढा सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे की ना पाणीच व्हायला लागले डायरेक्ट वावरांमधून. कसा आहे इंद्रधनुष्य, अर्धच पडलाय तसा. तर पाऊस तर उघडलाय, पण ते पावसात थोडा पौस पडत असला ना असा इंद्रधनुष्य पडतो. पण तो सध्या तर अर्धाच पडलेला आहे. तर तुम्हाला इंद्रधनुष्य आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करून टाका तेवढं. तोपर्यंत मी तुम्हाला भेटतो उद्याच्या आहे ना याच्यापेक्षा खतरनाक वातावरणामध्ये.